मुंबई किचन मराठीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। नवरात्र अगदी 2 दिवसांवर येऊन ठेपलं आहे आणि बऱ्याच जणांचे नवरात्रामध्ये उपवास असतात, म्हणूनच मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे उपवासाची एक मजेदार रेसिपी, उपवासाची कचोरी। तर सगळ्यात अगोदर आपण सारण बनवून घेऊया। त्यासाठी मी अर्धा नारळ खवून घेतला आहे, 2 ते 3 मिरच्या, हिरव्या मिरच्या बारीक चिरून, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडंसं आलं किसून मी घालते आहे। जर तुम्ही आलं खात नसाल उपवासाला तर तुम्ही स्किप करू शकता। अर्धा चमचा जिरे, थोडीशी काळी मिरचीची पावडर, जर तुम्ही तीही खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता। 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, मीठ, साखर, या सगळ्याचं प्रमाण मी कॅप्शनमध्ये दिलेलं आहे, तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंगली ॲडजस्ट करू शकता। थोडासा लिंबाचा रस मी घातला आहे आणि सगळ्या गोष्टींना जिन्नसांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण कचोरीचं कवर बनवून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत 2 ते 3। त्यावर तुम्ही कोणतेही पीठ यूज करू शकता जे उपवासाला चालतं, जसं साबुदाण्याचं पीठ, शिंगाड्याचं पीठ, वरईचं पीठ किंवा उपवासाची भाजणीही तुम्ही घालू शकता आणि त्याचं असं पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा, हे पीठ थोडंसं बाइंडिंगसाठी यूज होतं। अशा प्रकारे एकदम स्मूथ मॅश करून मळून घ्यायचं आहे, सो दॅट कचोरीचं जे कवर असतं ना ते एकदम युनिफॉर्म लागेल, त्याच्यामध्ये असे अख्खे बटाटे नाही लागणार। हे बघा, अशी थोडीशी वाटी वळून घ्यायची आहे, त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे आणि आपण पुरणपोळीला किंवा बाकी कोणत्याही कचोरीसाठी जसं आपण सारण स्टफ करतो तसंच स्टफ करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, कव्हर खूप जास्त जाडं नाही हवं आणि पातळही नको असायला पाहिजे, कारण जेव्हा आपण हे तेलात फ्राय करून घेऊ तेव्हा ती आतून कच्ची नाही राहिली पाहिजे आणि जर खूप पातळ केलं तर ती तेलामध्ये फुटूही शकते। त्यामुळे काळजीपूर्वक या कचोऱ्या बनवा। हे बघा, अशा पद्धतीने सगळ्या कचोऱ्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत आणि सगळ्या कचोऱ्या बनवून झाल्यानंतरच तळायला घ्या, काही हरकत नाही आहे। वरचं सारण थोडंसं वाळलं तरी ते तळणीमध्ये मस्त क्रिस्पी होतं। हे बघा, अशा प्रकारे सगळ्या कचोऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। तेल एकदा गरम करून नंतर मीडियम फ्लेमवर करायचं आहे आणि मग कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत। फास्ट फ्लेमवर तळायच्या नाही आहेत कचोऱ्या, कारण मग ते वरतून लगेच क्रिस्पी होईल आणि आतून कच्च्या राहतील। हे बघा, या प्रकारे मीडियम फ्लेमवर हळूहळू या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत। हे बघा, कसा गोल्डन कलर येतो आहे। अशा प्रकारे एवढा गोल्डन कलर आला की कचोऱ्या तेलामधनं काढून घ्यायच्या आहेत। यासाठी तुम्ही नुसत्याही खाऊ शकता, दह्याबरोबरही खाऊ शकता किंवा शेंगदाणे आणि दहीची चटणीबरोबरही खाऊ शकता।